नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या नवीन संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश खूप महत्त्वाचा आणि कल्याणकारी ठरणार आहे. आजचा हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगताना जीवनामध्ये अनन्यसाधारण अडचणी येत असतात. माणसाचा प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या टेन्शनमध्ये जात असतो. माणूस काही तासांसाठी खूप आनंदी असतो, तर काही तासानंतर पुन्हा दुःखी होतो. माणसाच्या डोक्यामध्ये सतत कुठले ना कुठले विचार सुरू असतात आणि या सर्व विचारांनी माणूस थकून जातो. आयुष्य नको नकोसं होतं, आयुष्य संपवावं असं वाटतं. परंतु या जगामध्ये जरी कोणी आपलं नसलं, आपलं विचार करणारं कोणी नसलं, तरी आपले परमेश्वर, आपले स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी आहेत. जीवनामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. काही आपल्यासाठी मदत म्हणून येतात, तर काही आपल्याला त्रास देण्यासाठी येतात. काही जण आपलं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करतात, तर काही जण आपल्या वाईटावर टपलेले असतात. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा होतोच. शेवटी परमेश्वराच्या हातात सर्वांची दोरी आहे. परमेश्वर हवी तेव्हा दोरी तोडतो आणि माणसाला अद्दल घडवतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आपण फक्त कठपुतली आहोत. आपल्याला घडवणारे परमेश्वर आहेत. म्हणून कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका, कधी कोणाचं काही वाईट करू नका, मनामध्ये चिंता ठेवून बसू नका. परमेश्वर सर्वांचं भलं करतील. परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपले स्वामी महाराज सदैव आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करत आहेत. म्हणून डोक्यातील नकारात्मक विचार, वाईट विचार काढून टाका आणि लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना तुमच्या जीवनात असणाऱ्या अडचणींना थोडं बाजूला करा. कारण जेवढा तुम्ही अडचणींचा विचार कराल ना, तेवढेच तुम्ही त्यामध्ये गुरफटत जाल. म्हणून अडचणींना बाजूला करा आणि परमेश्वराचा मार्ग निवडा. परमेश्वर जे सांगता आहेत ना, ते सर्व काही आपल्या चांगल्यासाठीच असतं. परमेश्वरात न कळतपणे एखादा संदेश देऊन जातात आणि तो संदेश आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला अनेक चढ उतार बघायला मिळतील. कधी आयुष्य खूप सोपं वाटेल, कधी आयुष्य खूप कठीण वाटेल, कधी आयुष्यामध्ये खूप आनंद येईल, कधी आयुष्यामध्ये खूप दुःख येईल. हा सर्व कर्माचा खेळ आहे. आपण जे कर्म करतो ना, तेच आपल्याला पुन्हा मिळत असतं. स्वामी भक्तांनो, या कर्माच्या खेळापासून परमेश्वरसुद्धा वाचले नाही, तर आपण मनुष्य आहोत. म्हणून कर्म चांगले ठेवा, आयुष्य नक्कीच चांगलं बनेल. जीवनामध्ये जे आपण काही करतो आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा. बघा, तुम्ही ज्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहात ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण सातत्य ठेवतो ना, तेव्हा ती गोष्ट आपण सहजपणे करू शकतो आणि त्यामध्ये यशसुद्धा मिळवू शकतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवन म्हणजे एक परीक्षाच आहे. या परीक्षेमध्ये रोज नवनवीन प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. कधी प्रश्न सोपे असतात, कधी प्रश्न अवघड असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, रोजचा उगवणारा दिवस हा आपल्यासाठी संघर्षच असतो. म्हणून रोजच्या दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणाने करा आणि रात्री अंथरुणावर पडल्यानंतरही परमेश्वराचं नाव घेऊनच झोपी जा. बघा, दिवससुद्धा चांगलं जाईल आणि रात्रसुद्धा तुम्ही शांततेने झोपू शकाल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये खूप सारा पैसा कमावला, धनसंपत्ती कमावली म्हणजे आयुष्य सुखी झालं का? तर अजिबात नाही. पैसा हा जीवनातील काही गोष्टी सोडवण्याचा नक्कीच मार्ग आहे. परंतु मनाची शांतता, आनंद, समाधान हे आपल्याला परमेश्वराच्या भक्तीतूनच मिळेल, चांगल्या कर्मातूनच मिळेल. म्हणून जीवनात खूप सारा पैसा कमवण्यापेक्षा थोडा पैसा कमवा, परंतु चांगल्या मार्गाने कमवा. बघा, तोच पैसा तुम्हाला सुख, समाधान, आनंद सर्व काही देऊन जाईल. कारण तुम्ही चांगल्या मार्गाने, मेहनतीने तो पैसा कमवला आहे आणि तो पैसाच तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत कामा पडेल. परंतु नकळतपणे माणूस चुकीचं कामं करून किंवा
काहीतरी वाईट गोष्टी करून खूप सारा पैसा कमवतो आणि माणसाला वाटतं की शेवटपर्यंत मला हा पैसाच कामी येईल. परंतु काही गोष्टी अशा जीवनामध्ये घडतात की त्या ठिकाणी पैसासुद्धा कामी पडत नाही आणि माणूस हताश होतो. आणि मग माणसाला आठवतं की अरे मी चुकीचे कर्म केले, मी वाईट केलं म्हणून माझ्यासोबत हे सर्व काही घडतं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, आपल्या या आयुष्यातील कर्माचा हिशोब आपल्या या आयुष्यातच होतो. आपल्या पिढीला सुद्धा आपले कर्म भोगावे लागतात हो. म्हणून वाईट कर्म करू नका, कुठलंही व्यसन करू नका. कोणाचे पैसे घेतले असतील तर वेळेतच ते पैसे पुन्हा परत करा, कारण कोणाच्याही घामाचा 1 रुपयासुद्धा आपल्याला ठेवायचा नसतो. प्रत्येकाच्या 1-1 रुपयाचा हिशोब आपल्याला द्यायचा असतो. भलेही आपल्याकडे फार कमी पैसे उरू द्या, परंतु ते आपल्या मेहनतीचे कष्टाचेच असले पाहिजे. फुकटच्या कुठल्याही गोष्टीचा मोह धरू नका, कारण आपण एवढं काही मेहनतीने कमवतो ते सुद्धा टिकत नाही, तर फुकटचं काय टिकणार आहे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, हे जीवन खूप रहस्यमय आहे. या जीवनामध्ये खूप साऱ्या घडामोडी रोज घडत असतात, परंतु लक्षात ठेवा, जीवनाच्या प्रत्येक वळणावरती साथ देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. जीवनामध्ये काही घडू द्या हो, परंतु जोपर्यंत आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत, जोपर्यंत आपण स्वामींची सेवा भक्ती करत आहोत, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची भीती नाही. फक्त मनात प्रामाणिकपणा ठेवा, कामामध्ये सातत्य ठेवा, भक्तीमध्ये सातत्य ठेवा. जे काही तुम्ही मागाल ते सर्व काही स्वामी तुम्हाला देतील. परंतु कुठलीही गोष्ट मागताना आपण त्या गोष्टीसाठी अगोदर पात्र आहोत की नाही हे आपल्या स्वतःच्या मनाला विचारा. जर तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र असाल तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी देतील. परंतु जर पात्रताच नसेल तर परमेश्वर गोष्टी देऊनही तुम्ही त्या सांभाळू शकणार नाही, म्हणून परमेश्वर त्या गोष्टी तुम्हाला देत नाहीत. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, जीवनाच्या प्रत्येक संघर्षामध्ये परमेश्वराची साथ आपल्याला असते. संघर्ष हा आपल्यालाच करावा लागतो, मात्र साथ देणारे स्वामी आहेत ना, मग घाबरायची काय गरज. जोपर्यंत स्वामी आहेत तोपर्यंत घाबरू नका. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देतील, त्यांची साथ तुम्हाला लाभेल. यापेक्षा आणखी काय हवं आहे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, अनेक वेळा आईवडील आपल्या मुलांसाठी धडपड करत असतात की माझ्या मुलाने खूप मोठं व्हावं, शिकावं, चांगली नोकरी लागावी, चांगला पगार मिळवावा आणि आम्हाला आनंदामध्ये ठेवावं, सुखामध्ये ठेवावं. परंतु कधीकधी तेच मुलं मोठी होऊन आपल्या आईबापांना सुद्धा सांभाळत नाही. तो लग्न झालं की मुलगा लगेच आपलं स्वतःचं घर बांधायला बघतो, दुसरीकडे राहायला जायला बघतो, आईवडिलांना वाऱ्यावर सोडतो. मग आईवडिलांनी एवढे कष्ट केले, एवढी मेहनत घेऊन मुलाबाळांना शिकवलं, मोठं केलं, मग त्यांच्या त्या कष्टाचं फळ त्यांना कोण देईल. म्हणून प्रत्येक मुलाचं हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या आईवडिलांना सांभाळावं. माणूस कितीही मोठा होऊ द्या, परंतु जो माणूस आईवडिलांना सांभाळत नाही त्याच्या त्या मोठेपणाचा काहीच फायदा नाही. म्हणून परमेश्वराकडे बोट दाखवू नका, तर आपण कुठे चुकलो आहोत हे अगोदर शोधा. आपण आपल्या आईवडिलांना सांभाळलं का, आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली का. जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो तो परमेश्वराची सेवा करतो. म्हणून आईवडिलांची प्रथम सेवा करा. जरी आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, आईवडिलांकडून काही चुका झाल्या असतील, घरातल्या अनेक व्यक्तींकडून काही चुका झाल्या असतील, तर सर्वांनी बसून त्या चुका सुधारा. सर्वांनी मिळून परमेश्वराची भक्ती करा. ज्या घरामध्ये सर्वजण आनंदाने हसत खेळत असतात ना, त्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची चणचण भासत नाही. लक्ष्मी त्या घरामध्ये नांदते, सुख समाधान शांतता त्या घरामध्ये नांदत असते. म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी कायम आनंदाने सुखाने जगायला पाहिजे. जरी कोणाचं काही टेन्शन असेल, प्रॉब्लेम असेल, तर तो सर्वांनी मिळून सोडवला पाहिजे. घरामध्ये कुणी कोणाच्या विरोधामध्ये बोलायला नको आहे. सर्वांनी मिळून एक ठाम निर्णय घ्यायचा. बघा, ज्या घरामध्ये एकजूट आहे ना, त्या घरामध्ये सर्व काही चांगलंच होतं. म्हणून घरामध्ये एकजूट असायला हवी. एकमेकांबद्दल द्वेष ठेवायचा नाही. घरामध्ये सर्व शांतता ठेवायची. एकत्र सर्वांनी जेवण करायचं, एकत्र सर्वांनी पूजा अर्चना करायची, भक्ती करायची. स्वामी त्या घरामध्ये कधी काही कमी पडू देणार नाही.
स्वामी भक्तांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. या सर्व गोष्टींचं पालन जर तुम्ही जीवनामध्ये केलं ना, तर आयुष्यामध्ये खरोखर तुम्ही सर्वात सुखी व्हाल. कारण ज्या घरावर परमेश्वराची सावली असते, ज्या घरावर परमेश्वराची कृपा असते ना, ते घर जीवनातील सर्वात सुंदर घर असतं, सर्वात सुखी समाधानी घर असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये हे सर्व नक्कीच करा. तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. स्वामी तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.